So our new chapter is coordinate geometry. Let's recall. We know how to find the distance between any two points on a number line. आता नंबर लाईन ज्याला आपण संख्या रेषा म्हणतो, तर या संख्या रेषेवर कोणत्याही दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते कसं फाइंड करायचं हे आपण याबद्दल शिकलेलो आहोत. If coordinates of point P, Q and R are -1, -5 and 4 respectively, then find the length of segment PQ and segment QR. आता तीन कोऑर्डिनेट दिले आपल्याला, कोणते कोणते? P, Q आणि R. पैकी P जो आहे तर त्याचे कोण आहेत? -1 कोऑर्डिनेट आहे. Qचा कोणता आहे? -5 आणि Rचा आहे 4. ओके. आता डिस्टन्स कोणाचा फाइंड करायचा आपल्याला अगोदर? सेगमेंट PQ. आता PQचं डिस्टन्स जर फाइंड करायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार? जे राईट हँडचं डिस्टन्स असतं त्याच्यातून आपण काय करतो? लेफ्ट हँडचं डिस्टन्स काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. मग -1 मधून -5 जर सबस्ट्रॅक्ट केले आपण तर मायनस मायनस काय होतील? प्लस. सो 5 मधून 1 सबस्ट्रॅक्ट गेलं तर त्याचे डिस्टन्स किती येईल? 4 येईल. सेगमेंट QR संदर्भात जर घेतला आपण तर QR मध्ये काय होईल? 4 - -5. सो 4 + 5 = 9. If x1 and x2 are the coordinates of point A and B and x2 is greater than x1, then length of segment AB is equal to distance of AB is equal to x2 minus x1. आणि दिलं इथं की सपोज दोन पॉईंट घेऊ आपण, A आणि B संख्या रेषेवरचे. त्यांचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x1 आणि x2 आहे. आणि हे घेत असताना x2 जर x1पेक्षा काय असेल? ग्रेटर असेल तर सेगमेंट ABची लेंथ काढायची असेल आपल्याला. सेगमेंट ABची लेंथ काढायची म्हणजेच आपण A पॉईंट आणि B पॉईंट या दोघांमधलं काय गेलो? डिस्टन्स गेलो. आणि ते डिस्टन्स आपण x2 मधून x1ला काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. As shown in the figure, coordinates of points P, Q and R are -1, -5 and -4 respectively. ओके. आणि त्यामुळं आपण डिस्टन्स बिटवीन P अँड Q जेव्हा घेतलं होतं तर मायनस मायनस प्लस झालं होतं. दॅट्स वाय ते किती आलं होतं? 4. आणि QR जे आहे तर ते करताना आपण मायनस मायनस प्लस झाल्यामुळे ॲडिशन 9 आलं होतं. Using the same concept, we can find the distance between two points on the same axis in XY plane. आणि याच कन्सेप्टचा वापर करून आपण सध्या एकाच प्लेनमध्ये आहोत, एक्स ॲक्सिस है ना. संख्या रेषा म्हणजे काय झालं? ते एकच प्लेन झालं ना, एक्स ॲक्सिस जर आपण. पण आता आपल्याला हीच कन्सेप्ट XY प्लेन म्हणजे याच्यामध्ये आता दोन ॲक्सिसवर आपण विचार करणार, एक एक्स आणि एक वाय. लेट्स लर्न. पहिला पॉईंट आहे टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट ऑन ॲन ॲक्सिस. Two points on an axis are like two points on the number line. आता ॲक्सिसवरचे दोन पॉईंट याचाच अर्थ जर आपण घेतला तर ते कोणासारखे असतात? जसं नंबर लाईनमधले एका नंबर लाईन एका संख्या रेषेवर जेव्हा आपण दोन बिंदू घेतो सेम त्या पद्धतीनं ॲक्सिसवर सुद्धा असतं. Note that points on the x-axis have the coordinates such as 2, 0, -5/2, 0, 8, 0. आता लक्षात घ्या, संख्या रेषेवर तुम्हाला इथं दाखवलं आहे. इथं दोन पॉईंट घेतले तुम्ही, एक पॉईंट घेतला A आणि एक पॉईंट घेतला B. हे दोन्ही पॉईंट कुठं आहे बरं? एक्स ॲक्सिसवर आहे. वाय ॲक्सिसचा त्यांचा काही संबंध आहे का? कारण वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट घेतला तर 0 आहेत त्यांचा. म्हणून कंसामध्ये जे दोन कोऑर्डिनेट दिसतात तुम्हाला, पहिला कोऑर्डिनेट काय दाखवतो? एक्स ॲक्सिसवरची त्याची व्हॅल्यू, आणि दुसरा कोऑर्डिनेट काय दाखवतो? वायवरची. पण नंबर्स किंवा ते पॉईंट्स संख्या रेषेवरच जर असतील तर त्यांचा वाय कोऑर्डिनेट हा नेहमी काय असतो? 0 असतो. दॅट्स वाय Aचे कोऑर्डिनेट्स आले x1 0, Bचे आले x2 0. सेम पद्धतीनं एक्स ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट घ्या है ना, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीने लिहायचे आपल्याला? एक्स ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट लिहायचा आणि कॉमा करून काय लिहायचं? 0 लिहायचं. कारण
वाय ॲक्सिसचं कोऑर्डिनेट काय आलं 0 आलं त्याचं. ओके, सो अशा पद्धतीने हे 3 आले. Similarly, points on the y-axis have coordinates such as 0, 0, 1, 0, 0,17/2, 0,-3. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सपोज आपण इथं 2 ॲक्सिस घेऊन टाकू आपल्या एक्झाम्पलसाठी. बरोबर. आता इथं काय माहिती आहे का, मी पॉईंट घेतला, इथं पॉईंट घेतला ए आणि इथं पॉईंट घेतला बी. बरोबर. किंवा पॉईंट्सवर लिहितो मी. सपोज ए आणि बी घेतले मी. हा कोणता ॲक्सिस आहे एक्स, हा कोणता आहे वाय. एवर सपोज मी घेतला या ठिकाणी 1 आणि हा घेतला 3. आता जेव्हा मी ए पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहील, बरोबर आहे का, तर मला काय करायचं, अगोदर एक्स ॲक्सिसवरचे आणि नंतर वाय ॲक्सिसचे कोऑर्डिनेट लिहायचे. हा झाला त्याचा फॉर्म्युला. मग त्या पद्धतीनं ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील, एक्स ॲक्सिसवर तो 1 नंबरला आहे है ना, 1 या पोझिशनला आहे, सेंटीमीटर वगैरे म्हणा. आणि वाय ॲक्सिसचे त्याचा संबंध नाही, कारण इथले जे कोऑर्डिनेट्स असतात ओरिजिन ओचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0, 0 असतात. याला आपण ओरिजिन म्हणतो. बरोबर. म्हणून एक्स ॲक्सिसवर असताना वायर वर गेले का ते नाही, म्हणून दॅट्स वाय 1, 0. बीच्या संदर्भात काय घेणार मी 3, 0. आता तेच पॉईंट समजा मी इथं घेतला पी आणि दुसरा पॉईंट कोणता घेतला क्यू. सपोज हा आहे 2, हा आहे 5 असं आपण कन्सिडर करू. हा झाला एक्स आणि वाय ॲक्सिस. आता या पी पॉईंट संदर्भातसुद्धा आपलं कोऑर्डिनेट कसे लिहायचे आहेत, एक्स आणि वाय अशा पद्धतीने लिहायचे. मग पीचे कोऑर्डिनेट्स हा झाला फॉर्म्युला जनरल ना. पीचे कोऑर्डिनेट्स ओरिजिनवरचे काय घ्यायचे आपल्याला 0, 0 घ्यायचे. सो आता एक्स 0 येईल. सो पीचे कोऑर्डिनेट्स काय येतील 0, 2. त्यानंतर क्यूचे कोऑर्डिनेट्स काय असतील 0, 5 या पद्धतीने. सो या पद्धतीनं आपण वाय ॲक्सिसचे सुद्धा कोऑर्डिनेट्स लिहू शकतो. ओके. Part of the x-axis which shows negative coordinates is OX dash, and part of the y-axis which shows negative coordinates is OY dash. आता तुम्हाला माहिती आहे संख्या रेषेवर आपण खाली जर आलो तर हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस असतो. तर निगेटिव्ह वाय ॲक्सिसला काय घेणार आपण वाय डॅश, आणि लेफ्टला जर गेलो आपण तर तो असतो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, त्याला काय देणार आपण एक्स डॅश. म्हणजे याचा अर्थ एक्स ॲक्सिसवरचा असा पार्ट निगेटिव्ह कोऑर्डिनेट शो करत असेल तर त्याला काय देणार आपण ओ एक्स डॅश. ओके. तर ओव्हरऑल एक्स ॲक्सिसचा असा पार्ट निगेटिव्ह कोऑर्डिनेट शो करत असेल तर तो कोण आहे ओ एक्स डॅश, आणि वाय ॲक्सिसवरचा निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स ओ वाय डॅश या पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला काय ॲक्टिव्हिटी दिली आहेत. पहिल्यांदा आहे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. In the above figure, points A in bracket x1, 0 and B in bracket x2, 0 are on the x-axis such that x2 is greater than x1. आणि म्हणून या केसमध्ये जेव्हा डिस्टन्स ए बी काढायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार, दोन्ही एकच ॲक्सिसवर आहे ना, मग सरळ सरळ x2मधून x1 काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार. तर म्हणजे हे कशामध्ये येईल या ठिकाणी आपलं सिंगल प्लेनमध्ये आलं ना, कारण वाय ॲक्सिसला कोऑर्डिनेट्स नाहीत. सेकंड केस किंवा सेकंड केस म्हणजे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन वाय ॲक्सिस. In the above figure, points P in bracket 0, y1 and Q in bracket 0, y2 are on y-axis such that y2 is greater than y1. आणि एक्स कोऑर्डिनेट दोघांची 0 आहे, y2 y1पेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळे डिस्टन्स जर पी क्यू काढायचं असेल तर y2मधून y1 आपण सबस्ट्रॅक्ट करणार. आता हे जे 2 केसेस पाहिले आपण ते केव्हा आहे की डिस्टन्स आपल्याला अशा 2 पॉईंटवरचं काढायला आपण की जे एकाच ॲक्सिसवर आहे, आयदर ते एक्स ॲक्सिसला असतील किंवा आयदर ते वाय ॲक्सिसला असतील. आता सेकंड केस
To find the distance between the points if the segment joining these points is parallel to any axis in the xy plane. आता आपण अशा दोन पॉईंटमधले डिस्टन्स काढायलो की त्यांची आपण जर सिगमेंट तयार केली तर ती सिगमेंट आयदर एक्स ॲक्सिसला किंवा आयदर वाय ॲक्सिसला काय असली पाहिजे या ठिकाणी पॅरलल असली पाहिजे. ओके, सो दिस पॉईंट इज पॅरलल टू एनी ॲक्सिस इन एक्स वाय प्लेन. जसं की पहिल्या केसमध्ये आपण ए आणि बी जे दोन पॉईंट घेतले, ओके, आणि त्याचा सिगमेंट तयार केला तर ते कशाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला आहे ना. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण पी क्यू ही लाईन सिगमेंट जर काढली तर ही कशाला पॅरलल येईल या ठिकाणी, वाय ॲक्सिसला पॅरलल येईल. सो पहिल्या केसबद्दल बोलू आपण. इन द फिगर सेगमेंट ए बी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हां, पहिल्या याच्यामध्ये फक्त आपलं काय करायचं आहे, सिगमेंट ए बीचा विचार करायचा. लक्षात आलं ना, ए बीचा आपण विचार करलो फक्त ए आणि बी पॉईंटचा. ओके. Therefore, y coordinates of points A and B are equal. हां, आता वाय कॉर्डिनेट्स जे आहेत ए आणि बी या दोन्हींचे कसे असणार या ठिकाणी, इक्वल असणार. हां, ओके. Draw segment AL and segment BM perpendicular to x axis. त्यानंतर आता ए पासून ए एल परपेंडिक्युलर काढला आपण आणि बी पॉईंटपासून बी एम परपेंडिक्युलर काढला. असे दोन परपेंडिक्युलर आपण एक्स ॲक्सिसला ड्रॉ केले. तर इथं काय तयार झालं बरं, एक प्रकारचा रेक्टँगल तयार झाला. Therefore, quadrilateral ABML is a rectangle. आणि या रिझनमुळं एक रेक्टँगल तयार झाला. आणि रेक्टँगलचं आपल्याला माहीत आहे की अपोजिट साईड्स एकमेकांच्या काय असतात, इक्वल असतात. म्हणजे ए बीचं माप काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एल एनचं माप काढावं लागेल. आणि एल एनचं माप कसं काढायचं माहिती आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन ए बी. आता इथे एक लक्षात ठेवायचं की ए बीचे काय होते बरं, वाय कॉर्डिनेट सारखे होते. मग ती विचारात न घेता आपण त्याचे परपेंडिक्युलर का काढले, कारण आपल्याला त्यांचे वाय कॉर्डिनेट्स काय करून घ्यायचे होते, 0 करून घ्यायचे होते. समजा आपण 2 मिनटासाठी आपण कन्सिडर करू, समजा की ए बी जो आहे ना, तर सपोज हा वाय ॲक्सिसवरचा कोणता पॉईंट आहे, सपोज आपण 5 कन्सिडर करू 2 मिनटासाठी. हां, त्यानंतर x1 जो आहे तो आपण कन्सिडर करू 3 आणि x2 जो आहे हा कन्सिडर करू आपण 6. ठीक आहे. आता ए पॉईंटचे कॉर्डिनेट जर घेतले आपण तर x1 किती त्याचा 3 आणि y1 कोण आहे 5. तर मग याचे कॉर्डिनेट्स काय आले 3 5. बीचे जर काढले आपण तर काय येतील 6 5. दोन्हींचे वाय कॉर्डिनेट्स कसे आहेत, सारखे आहेत, बरोबर आहे का. आता अशा वेळेस आपल्या डिस्टन्स काढताना आपण काय केले, हे परपेंडिक्युलर ड्रॉन का केले, कारण इथून आपल्याला वाय कॉर्डिनेट सारखे आहेत पण 0 आहेत का, नाही. दॅट्स वाय आपण इथून आणि इथून काय काढले, यांना परपेंडिक्युलर काढले. मग या परपेंडिक्युलर काढल्यावर याचे कॉर्डिनेट्स काय झाले, आता एलचे 3 0, एमचे काय झाले 6 0 झाले, वाय कॉर्डिनेट 0. आणि ही साईड आणि ही साईड अपोजिट साईड रेक्टँगलचे कसे असतात, एकमेकांच्या कॉन्ग्रंट. आणि दॅट्स वाय आपण मग जो आपण याच्यावर शिकलो होतो की x2 मधून x1 वजा करायचा, त्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने करू शकतो, काय अडचण याच्यात नाही. सेकंड केस पाहू आपण. In the figure, segment PQ is parallel to y axis. आता ही जी सिगमेंट पी क्यू आहे ही वाय ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे. ती पॅरलल आहे याचा अर्थ त्याचे एक्स ॲक्सिसचे सिगमेंट कसे आहेत, इक्वल आहेत. आता एक्स ॲक्सिसचे इक्वल आहे त्या इक्वलला आपल्याला काय करायचं आहे, 0 करायचं. मग आपण इकडं वाय ॲक्सिसवर काय काढले, त्याचे परपेंडिक्युलर. ते काढल्यामुळं आता पी क्यू आर एसच्या इक्वल आला आणि त्याचे एक्स कॉर्डिनेट काय आले 0. मग y2 y1 वजा करून आपण आन्सर करू शकतो, सहज येते. Therefore, x coordinates of points P and Q are equal. हां, म्हणजे एक्स कॉर्डिनेट त्यांचे काय झाले, आता इक्वल झाले ना. जसं की आता आपण कन्सिडर केलं होतं तसं कन्सिडर आपण जर डबल केलं, समजा सपोज आपण असं कन्सिडर करू की एक्स ॲक्सिसवरचा हा पॉईंट किती आहे 5 आहे. हा पॉईंट आपण 3 घेऊ आणि हा पॉईंट किती घेऊ आपण 6 घेऊ, आरवाला पॉईंट, बरोबर. आता हे इकडं परपेंडिक्युलर टाकल्यामुळे हे दोन्ही इक्वल झाले, बरोबर. आता पीचे मुळात कॉर्डिनेट्स काय होते बरं 5 6 आणि क्यूचे कॉर्डिनेट्स काय होते 3 6. पण आता याचे
एक्स कोऑर्डिनेट्स इक्वल जरी असतील पण 0 आहेत का नाही, ते 0 आणण्यासाठी आपण इकडे कोऑर्डिनेट टाकले. मग आरचे काय झाले या ठिकाणी 0 6 कोऑर्डिनेट झाले. एक्सचे काय होतील 0 3. आता हे झाल्यामुळं आता याच्यातले डिस्टन्स काढणं खूप सोपं आहे आपल्याला. y2 मायनस y1 पुढं दिलं आहे. Draw segment PR and segment QS perpendicular to y-axis. काढले परपेंडिक्युलर, त्याच्यामुळे काय तयार होईल रेक्टँगल. Therefore, quadrilateral PQSR is a rectangle. Therefore, PQ is equal to RS. Okay. But RS is equal to y2 minus y1. That's why. Therefore, distance of PQ is equal to y2 minus y1. म्हणजे सरळ सरळ एक्स कोऑर्डिनेट 0 करून घेतले आपण त्याची. इक्वल असेल तरच काय करता येईल आपल्याला 0 करता येईल. हे त्याच्यामधला एक पॉईंट आहे. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.